वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी। कोल्हा इथले रहिवासी असणारे महादेव भिसे मागील 20 वर्षापासून यशवाडी संस्थेवर सेवा करतात। त्यांनाही एक अनुभव आलाय, ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। त्या अगोदर इथलं जे भजनाचं जे नियोजन असते हे संपूर्ण नियोजन त्यांच्याकडे असते। महाराज आल्यापासून तर महाराज जाईपर्यंत भजनामध्ये कोणते भजने उभं राहणार, बडदंगाचार्य कोण येणार, काय येणार, कसं भजन करायचं, संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते। हे अनुभव त्यांचा नंतर आपण ऐकून घेऊया। मात्र त्यांनी एक मारुती रायाकडे साकडं केलं होतं की माझा जावाई न्यायाधीश होऊ द्या, देवाला मी पंगत देतो म्हणून, आणि त्यांनी पंगत मागच्याच शनिवारी दिली। आपण त्यांचा अनुभव ऐकूया की नेमकं त्यांनी नवस का बोलला होता, त्यांचा याचा मागचा उद्देश काय होता। काय वाटतं की तुम्ही नवस बोलला? जय हरी माऊली चॅनल। आमचा संकल्प होता जावा एक मार्कावून अर्धा मार्कावून समजा जात होते। अगोदर वकिली करीत होते, मग आम्ही मारुतीराला साकड घातलं की सेवा तर करीतच होतो, पण सेवेतून बी आम्ही पुन्हा साकड घातलं मारुतीराला की आम्हाला काही ना काहीतरी प्रसाद मिळावा असं। बरं येऊ गा लागले, मग काय न्यायाधीश झाले, आता लातूरला जॉईन आहेत। मग त्याचा आमचा जे संकल्प होता गेल्या शनिवारी आम्ही पंगत केली। हो, एवढं मारुती आम्हालाच नाही आणि कितीतरी जणांना असं मारुतीरायाचे दाखले आहेत। संकल्प केला की यशच येणार म्हणजे यशच येणार। त्याला काय असं अन्नदान करायची पण गरज नाही, काहीच नाही। तुम्हाला जे एखादा गरीब असला ते जर मला काहीच घडत नाही तर त्यानं नुसत्या वाऱ्या केल्या तरी त्याला प्रसाद मिळतो, तसं काहीच नाही। आता आपल्यापाशी 2 पैसे होते म्हणून आपण संकल्प केला होता अन्नदान करायचा, तर आपण केला, झाला आणि आपल्याला यश बी आलं असं। बाकी ठिकाणी तुम्ही भजनाला कीर्तनाला गेल्यावर 500-1000 रुपये मिळतात, हां कोणी देते, कोणी देत बी नाही, थोडं 90% लोक देतात पैसे। दर शनिवारी तुम्ही इथं येतात, 9-10 वाजता येतात, सगळं भजनाचं नियोजन लागतं, याच्यामधला आनंद काय कसा आहे? आनंद म्हणजे करमतच नाही आणि पुन्हा निस्वार्थ सेवा। इथला मी नारळाचा कुटक्याचा बी शर्मिंदा नाही, घेतच नाही, समाधानच लागत नाही आणि पैशाला तर हातात लाईत नाही, येतच नाही। आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये मी पैसे आता गेल्या वर्षीपासून पेट्रोल पुरते घ्यालो, नाही तर बाटलेलाच नव्हतो आतापर्यंत, नाही विषय येत नाही। पैसा म्हणलं की जातच नव्हतो, प्रेमानं जाई। आता तुमच्या इथे गेलो, तुमच्या इथे विचारा म्हणा नारळ पण घेतलेलं आहे का तुमच्या गावात, नाही विषय येत नाही, पैसे घेतच नव्हतो मी। गेल्या वर्षीपासून मात्र पेट्रोलला सुरू झालेत, ते बी तुमच्यासारख्याला ज्याला माहीत येते आणि ज्याला माहीत नाही ते म्हणते पहिले आपा घेत नाही, तसेच जाते तसं। हे भजनाचं सगळं नियोजन महाराज आल्यापासून जाईपर्यंत लावण्याचं, त्याच्यामध्ये कसं किती आनंद? लय आनंद आहे। आनंद म्हणजे काय आनंद, दुसरं करमतच नाही, शेतात नाही, साखरपुड्याला पण जात नाही मी पाहुण्याच्या। शनिवारी खाडा काय हे नसतंच आपला। इथलं एकंदरी म्हणजे सकाळी आज कशी लागते? आज शुक्रवार वड म्हणजे तुम्हाला शुक्रवार आले की उद्या शनिवारी आला, कवा कवा उजळून कवा कवा मारुतीरायाच्या दरबारात जाईन, आज मारुतीरायासाठी सेवा करेन, हे ध्यानात असतंय, दुसरं काही ध्यानात नसतंय। मूर्तीकडे पाहिल्यानंतर हां, लय समाधान। समाधान म्हणजे काय, साक्षात्कार झाले 2-3 वेळेस, पण आपण काय महात्मा नाही सांगून या गोष्टी। तुम्ही शिवेंद्र महाराजांसोबत बराच काळ राहिलेले इथं, ते संत आहेत का देव आहे, काय म्हणतात? ते संत बेत आणि देव बेत, कसे दोन्ही बेत। त्याच्यासारखा माणूस आपल्या लाभलामध्ये योग्य लाभला, इतकं रूप महत्त्वाचं लागलं आहे, गगनाला येल गेला आहे, असं वाटलं नव्हतं की एवढं होऊन येईन म्हणून। अहो मला सांगा आज 5-6 वर्षामध्ये काय डेव्हलप झालं आता आणतात नाही किती डेव्हलप झालं तर। हो, इथं पहिलं काय होतं, इथं पहिलं काय होतं आणि स्वामीजी आल्यानंतर कसा बदल झाला? इथं पहिलं काहीच नव्हतं, चिबूक काटे होते, टेकडीवर जायला तर जमतच नव्हतं, पायात असलं तर टेकडीवर जाता येत होतं, इथं आलं तर भीती वाटत होती, रात्री तर कोणी थांबतच नव्हतं। आणि स्वामीजी म्हणजे हरिद्वारला होते, स्वामीजी याला म्हणजे आता म्हणून मी आपल्या त्याच्या गुरुसंग लय समन, आणि स्वामीजीने मला लय लहानपणापासून सांभाळ, मग त्याच्या गुरुला मी शब्द टाकला, त्याच्या गुरुनं शब्द झेलला, स्वामीजी आल्यापासून इतकं योग्य रूप लागलं ते गगनालाच गेलं म्हणालो ना। असा महात्मा भेटणं नाही। शक्यच नाही। हे द्वारकेला जातात, काशीला जातात, वृंदावनला जातात, प्रत्येक मी बघतो जे नेतात लोक अशा ठिकाणी, तीर्थ ठिकाणी, यांच्यासोबत 200च्या वरी आतापर्यंत एकही माणूस गेला नाही। 200 नाही, 500, 550, 600 स्वामीजी सोबत 500-1000 लोक आहेत। हो, या मागचं काय कारण? प्रेम आणि पुन्हा सेवा म्हणली तशी मिळते स्वामीजीची, स्वार्थ नाही स्वामीजीचा याच्यात। आता कसं आहे, संसारिक महाराज असले त्याला उरवायचं पडत आहे, स्वामीजीला अपेक्षित नाही कोणी गोष्टीची, उरू न उरू एसी रूम करते, त्याच्यापेक्षा काय करायचं, तिथे गेलं एसी रूम आहे एसी, त्याच्यामुळे पब्लिक जास्त आहे स्वामीजी। परत एकदा विचारतो, स्वामी संत का देव?
स्वामीजी संत पण देव पण दोन्ही बी आहेत स्वामी. अनुभव म्हणजे काय तुम्हाला सांगतो, त्याला राग काय इथं चिजत नाही त्याचं. गरीब येऊ श्रीमंत सारख्याला किंमत देणार. तुम्ही दिवस रात्र राहता त्यांच्यासोबत, दिवस रात्र संघ असतो मोठा. असं यांच्या फिरतीवर पण असतात, हो, कार्यक्रमाला बरोबर असतो मी त्या संघ. भागवत कथेला साथ द्यायला असतो, कीर्तनाला साथ द्यायला असतो. विनामूल्य सेवा. तसं काहीच नाही, घेतच नाही. मी म्हणून बाटल्यालाच नव्हतं. आणि स्वामीजी पी अपेक्षा नाही. कुठं स्वामीजीला माय देखत कुठं 1200 रुपये दिले हो, त्या गाडीचं डिझेल पण निघत नाही. पण स्वामीजी कधीच पॉकेट फाडून बघत नाहीत की मला इथं किती दिले म्हणून. अजिबात नाही. पुन्हा रुपया बी येऊ द्या, पाया पाड्या रुपया सुद्धा येसवाडीच लागणार. अजिबात दुसरीकडे रुपया बी द्यायचा जात नाही. स्वामीजीच्या नावचं काहीतरी आहे का नाही? स्वामीचं काय नाही, फक्त इथं 2 एकर शेती, ती बी देवस्थानची आहे. हा, हा. देवस्थानच्याच नावची. गाडी नाही, काही नाही. काहीच नाही. स्वामीजी निस्वार्थ म्हणजे निस्वार्थ आहेत, काही घेणं देणं नाही द्यायला. स्वामीजीच्या काळात यशवाडी संस्था किती मोठी होईल वाटते? बापरे, गगनाला जाणार. आज 7 ते 8 वर्षात एवढं गेलं तर आणखीन तर लय राहिले. स्वामीजी वयच काय आहे स्वामीचं? 30 ते 35 वर्ष वय. स्वामीजी थोडंच वय. आता थोडं 1.5 बार झाले असते वाटलं असतं, 4-2 वर्ष सोबती आहेत. पण त्याची आणखीन लय जिंदगी काळ लय राहिला आहे. काशीचं नियोजन कसं आहे तुमचं? आता काशीचे नियोजन जायचं म्हणजे जायचं. हो, काय नाही. एखाद्या गरीबाकडून तर स्वामीजी पैसे पण घेत नाहीत. एखादी माऊली खुरपण करीत असली, ती म्हणली स्वामीजी मला धकत नाही, तर स्वामीजी पैसे पण घेत नाहीत, चला म्हणतात. आणि स्वामीजी मुळेच घडलंय, नाही तर काय लाग होता इतक्या लांब गोरगरिबाचा जाचा. हो, जे आहे. रामकृष्ण. वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप. आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, व्हिवो, रेडमी, वन प्लस सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि सर्वच नामांकित कंपनीच्या LED TV उपलब्ध आहेत. कारण बजाज, TVS, सॅमसंग, HDFC इतर 0% फायनान्स सुविधा उपलब्ध. आता भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉपिंग, स्टेशन रोड, परभणी.